नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कारंजामध्ये निषेध आणि उद्या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. सविस्तर वृत्त. महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली. सदर अटक ही बेकायदेशीर असून कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. या घटनेचा तीव्र निषेध सर्वत्र व्यक्त केला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असून आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांच्या वतीने जागोजागी आज निषेध करण्यात आले. त्याप्रमाणेच कारंजामध्ये वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद सलीम तेली यांनी कारंजामध्ये निषेध व्यक्त केला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. सदर घटना ही नियमबाह्य असून कायद्याचा दुरुपयोग होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. केंद्र शासनाने ईडीचा दुरुपयोग करून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्याची सुद्धा यावेळी बोलण्यात आलं. याच घटनेच्या निषेधार्थ उद्या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार अमित झनक, जिल्हाध्यक्ष काँग्रेस, चंद्रकांत ठाकरे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी, सुरेश मापारी, जिल्हाप्रमुख शिवसेना यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचं वृत्त मिळत आहे. सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत असतानाच भाजपाच्या वतीने मात्र काही ठिकाणी वेगवेगळे आक्रोश पाहायला मिळत आहे. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारचा आक्रोश सर्वत्र दिसून येत आहे. तर मित्रपक्षाबरोबर आघाडी सरकारचे तिन्ही पक्ष जागोजागी धरणे आंदोलन करून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आहेत.